होळी हा देशभरात अत्यंत उत्साहानं साजरा केला जाणारा सण आहे। अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं होळी खेळण्याची प्रथा आहे। मथुरा वृंदावनची होळी तर जगप्रसिद्ध आहेच, मात्र या व्यतिरिक्त देशात अनेक ठिकाणी होळी साजरी करण्याची अनोखी परंपरा असते। चला तर मग देशात कुठे कशी होळी साजरी होते ते जाणून घेऊया। मथुरा हे भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान आहे। मथुरा येथील होळी हा भारतातील सर्वात पारंपरिक आणि धार्मिक सोहळा मानला जातो। मथुरेत होळीची सुरुवात वसंत पंचमी पासूनच होते। संपूर्ण ब्रजमंडळात हा उत्सव जवळपास 40 दिवस चालतो। मंदिरात गुलाल उधळला जातो आणि होळीची गाणी गायली जातात। मथुरेतील प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरात होळीच्या दिवशी मोठी गर्दी असते। वृंदावनातील फुलांची होळी जगभर प्रसिद्ध आहे। ही होळी एकादशीच्या दिवशी साजरी केली जाते। यात रंगांऐवजी झेंडू, गुलाब आणि इतर सुगंधी फुलांच्या पाकळ्या एकमेकांवर उधळल्या जातात। हे दृश्य अतिशय नयनरम्य असतं। बरसानाची होळी जगभरात लाठीमार होळी म्हणून ओळखली जाते। इथं महिला पुरुषांना काठीनं मारतात आणि पुरुष स्वतःचा बचाव करतात। ही परंपरा राधा आणि कृष्णांच्या लीलांशी जोडलेली असल्याचं मानलं जातं। उदयपूरची होळी शाही शैलीसाठी ओळखली जाते। इथं मेवाड राजघराण्याच्या परंपरेनुसार होलिका दहन केलं जातं आणि भव्य मिरवणुका काढल्या जातात। शाही पोशाख, सजवलेले हत्ती, घोडे आणि लोकनृत्य असं दृश्य उदयपूरच्या होळीच्या उत्सवात पाहायला मिळतं। वाराणसीत एक अतिशय वेगळी आणि अनोखी होळी खेळली जाते। मसान होळी असं तिला ओळखलं जातं। ही होळी जगप्रसिद्ध आहे। इथं स्मशानातील चितेच्या राखेनं होळी खेळली जाते, ज्यामुळे ह्याला भस्म होळी असंही म्हणतात। भगवान शिव आपल्या गणांसह स्मशानात होळी खेळतात अशी इथं मान्यता आहे। राजस्थानातील बांसवाडा आणि डुंगरपूर जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात होळी एका अनोख्या आणि धोकादायक पद्धतीनं साजरी केली जाते। 400 वर्षांपासून सुरू झालेली ही परंपरा आजही सुरू आहे। दरवर्षी होळीच्या दिवशी इथं एकमेकांवर दगड फेकले जातात। यामुळे या होळीला पत्थरमार होळी म्हणून ओळखलं जातं। यामध्ये अनेकदा लोक जखमी देखील होतात। खबरदारीचा उपाय म्हणून 108 रुग्णवाहिका तैनातही केल्या जातात। मात्र ही परंपरा आजही सुरू आहे।